आओ यशोमती ताई, काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणार आहे। मी रेकॉर्ड काढून दाखवतो। केंद्रातली योजना असेल, थांबा एक मिनिट, केंद्रातली योजना असेल, केंद्रातल्या अध्यक्ष महोदय, केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा। आपले 10% धरले आणि 100% महिला तिकडच्या धरल्या तर 25 लाख कोटी आपल्या इथं राज्याचं देशाचा जीएसटीचं जे उत्पन्न आहे ते आहे 22 लाख कोटी आणि 25 लाख कोटी काही पण म्हणजे न पटेल असं। आणि का मला त्यांनी सांगितलं लबाडा घरचा आवतनं जेवल्याशिवाय काही करत नाही, तसंच त्यांचं आहे। मी तेही सांगेन 2004 ला 3-4 ला ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो। त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव। आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला, एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं आणि नंतर ते मागे घेण्यात आलं, ही गोष्ट खरी आहे, मी त्याचा साक्षीदार आहे। मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागे त्यांनी ती पूर्ण नेलं नाही, केलं नाही। मी आज सभागृहाला सांगतो, आम्ही जे 1 हॉर्स पॉवर पासून 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे ते काही एका बिला करता नाही, कायम ठेवायचंय। त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत द्यायचंय, पाठवायचं इथं तर कायम होणार ना। हे पाठवलेलं मागे घेतील, यांना पाठवून काही उपयोग नाही। त्यामुळं अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी याचा फार बारकाईने अभ्यास केला। तुम्ही म्हणाल कसं काय पुढे करणार आहे? काल देवेंद्रजींनी सांगितलं आपण एकंदरीत 9000 मेगावॅट वीज सोलरवर तयार करतोय, सगळ्या जमिनी वगैरे दिल्या, टेंडर निघालेली आहेत, तेवढी वीज आपल्याला ₹2.80 ते ₹3.20 मिळते। आताची वीज आपल्याला 7 रुपयांनी द्यावी लागती, शेतकऱ्यांना सबसिडी तो सगळा भार आपल्याला सहन करावा लागतोय। ही वीज आपण देतोय, त्याच्यात 14,000 कोटी रुपये राज्य सरकारने भार उचललेला आहे, परंतु दरवर्षी त्याच्यात 14,000, 13,000, 12,000 असं कमी होणार आहे। आणि स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी काल सभागृहाला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टीला 1.5 वर्ष लागणार आहे। त्याच्यामुळे कामं जोरात चाललीत, कारण त्यांना त्या उद्योगपतींना केंद्राची 30% सबसिडी मिळवायची आणि ती सबसिडी मिळवण्याच्या करता त्यांना तो प्रकल्प मर्यादित काळात मार्गी लावणं गरजेचं होतं। जमीन तर आपलीच आपण त्यांना दिलेली आहे, त्याच्यावर तो काही प्रश्न नाही। त्यामुळं हे जे काही आता सांगतायत ह्यांनी सांगितलेला चुनावी जुमला आहे, आम्ही सांगितलेला चुनावी जुमला नाही, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन।